कशा आहात तुम्ही? मस्त ना, मस्तच राहा. मीही खूप छान आहे आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी, आज आहे दिवाळीचा सर्वात शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज. बापरे, दिवाळी कधी आली आणि कधी गेली अजिबात कळालं नाही यावर्षीचे प्रत्येक सण कधी आले आणि कधी गेले अजिबात कळालं नाही आहे. म्हणजे सर्व सण खूप लवकर आलेले आहेत. म्हणजे गणपती, नवरात्री आणि सगळेच बॅक टू बॅक. अजिबातच म्हणजे टाईम पण नाही भेटलेला आहे तयारी करायला. तर त्याच्यामुळे आणि आज बघा ना, दिवाळीचा 5वा दिवस म्हणजे भाऊबीज. म्हणजे आता उद्यापासून दिवाळी संपली आणि आता 2 महिने तरी मला असं वाटते नोव्हेंबर डिसेंबर काहीच सण नाही आहेत. आता डिसेंबरमध्ये डायरेक्टली मार्गशीर्ष सुरू होतं. तर म्हणजे नोव्हेंबरच्या एंडिंगलाच मार्गशीर्ष सुरू होणार आहे. जे मार्गशीर्षचे व्रत आहे ते करत असते नित्यनेमाने, म्हणून मी प्रत्येक वर्षी मार्गशीर्षच्या आतुरतेने वाट पाहत असते. तर याही वर्षी मी मार्गशीर्षचे व्रत करणार आहे. त्याचेही ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, तर नक्की बघायला विसरू नका. आज आहे दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज आणि मी माझ्या माहेरी जाणार आहे भाऊबीज सेलिब्रेट करायला. पण मी एकटीने जाणार आहे, माझ्यासोबत माझी मम्मी पण आहे. की मम्मी इथे चालली होती, माझ्या शेजारीच माझी चुलत मावशी राहते, त्यांच्या इथे भाऊबीज सेलिब्रेट होणार होतं. तर मम्मी माझी दरवर्षी जाते त्यांच्या इथे भाऊबीज करायला. तर तीही इथे आली होती, म्हणून मी तिला बोलली की तू इथे वेस्टमध्ये आलेलीच आहेस तर माझ्या घरी ये, आपण दोघी मग आपल्या घरी जाऊया. मग आता मी थोड्याच वेळामध्ये जाते आणि रेडी होऊन येते पटकन, कारण की टाईम खूप कमी आहे. आता बघा ना, किती 5:30 वाजलेत. आता 6-6:30पर्यंत मला निघायचं आहे. 1 तास तर लागेलच मला तयारी करायला. आणि बघू, मी घरी गेल्यावरच साडी वेअर करणार आहे, कारण की इथे मला साडी सध्या नाही आहे, घरीच ठेवलेली आहे, माझ्या घरी ठेवलेली साडी. तर मी आता पटापट तयारी करते आणि याच कपड्यांवर मग मी माझ्या घरी जाईल आणि तिथे मी मस्तपैकी रेडी वगैरे होऊन मग मी भाऊबीज जी आहे ती सेलिब्रेट आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटे मी तुम्हाला रेडी झाल्यावर. बाय. सो फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहोत आणि मी रेडी वगैरे झाली आहे. फक्त मला चेंज करायचं आहे. तर बघू, जर टाईम जास्त भेटला तर मग मी साडी वेअर करेल आणि जर टाईम नाहीच भेटला तर मग दुसरा एक ड्रेस आहे तो वेअर करेल. पण रेडी तर मी घरीच झाली आहे. तयारी मेकअप वगैरे आपला नॉर्मलच केलं आहे, जास्त काय हे नाही. आणि हा नॉर्मल आपला कुर्ता घातलेला आहे सध्या. आता घरी जाऊनच बघू आता काय सिच्युएशन आहे. तर ठीक आहे, आता मी भेटते तुम्हाला डायरेक्ट घरी पोहोचून. A few moments later. सो फ्रेंड्स, फायनली माझी तयारी झालेली आहे आणि मला पुष्कळ असा टाईम भेटला होता, त्यामुळे मी मस्त अशी साडी वेअर केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता, ही इंस्टाग्राम व्हायरल साडी खूपच महिन्यापासून म्हणजे मी विचार करत होती की कधी वेअर करू, पण आज रक्षाबंधनच्या निमित्ताने मी ही साडी वेअर करत आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा म्हणजे लुक आलेला आहे. आणि दादा वहिनी तर अजून आले नाही आहेत, पण सोनी आणि अतुल हे लोक येऊन बसलेले आहेत आणि माझी ही संपूर्ण तयारी झालेली आहे. तर दादा वहिनी अजून आलेले नाही आहेत. 5 ते 10 मिनिटांमध्ये तेही येतील, कारण की ते गेलेत भाग्यश्रीच्या घरी. तिथेही ती भाऊबीज करते, तर त्याच्यामुळे ते तिच्या घरी गेले. तर आता इथे आम्ही सगळे रेडी होऊन बसलेलो आहोत. तर थोड्याच वेळामध्ये दादा वहिनी येतील आणि मस्त असा आमचा प्रोग्राम जो आहे तो सेलिब्रेट होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. फ्रेंड्स, इथे तुम्ही पाहू शकता आता दादा वहिनी पण आलेले आहेत. तर आता आम्ही कार्यक्रम जो आहे तो आमचा सुरू करतोय आणि इथं चिल्लर पार्टी पण आलेली आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. शुभेच्छा जगाला, विठ्ठलाचे नाव घेती देई दीर्घायुष्य भावाला. बहिणीच्या प्रार्थनेत असतो भाऊ तिच्या देवाला. आली भाऊबीज आली ओवी प्रेमाची, भावाच्या कपाळी चांदणी बहिणीच्या मनाची. आली भाऊबीज आली ओवी प्रेमाची, भावाच्या कपाळी चांदणी बहिणीच्या मनाची.
तिच्या नजरेत ओल, नात हे सोन्याहून सुंदर, नात प्रेमाचं मोल. सो फ्रेंड्स, आता जस्ट आमचा प्रोग्राम झालेला आहे कंप्लीट आणि आता आम्ही जात आहोत डिनर करण्यासाठी एका हॉटेलमध्ये. पण हॉटेल अजून काही फिक्स नाही झालं. फ्रेंड्स, आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता जात आहोत हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी. हो परीने चेंज केलेला आहे. तर हे दोघं जाणार आहेत गाडीने आणि आम्ही तिघं जण जातोय ऑटोमधून. तर आता इथून जवळच आहे जरा, आजी पण येते आमच्यासोबत, तर म्हणून आम्ही ऑटोने जाणार. तर मी पण साडी वेअर केली असेल, पण मला आता जमणार नाही म्हणून मी ऑटोने जाणार आहे. आणि माझे मिस्टर जे आहेत ते मागून येतात ते. तर मंडळी, आता जस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आज आम्ही नवीनच ठिकाणी आलेलो आहोत फर्स्ट टाईम. म्हणजे दादा वहिनी इथे एकदा आले होते, त्यांनी इकडचं टेस्ट वगैरे केलं, तर त्याच्यामुळे त्यांना इकडचं जाम आवडलं, तर त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट टाईम इथे आले आहे. ती सिटिंग अरेंजमेंट काही अशी आहे एकदम युनिक अशी, आणि आम्ही तर फर्स्ट टाईम इथे थाळी वगैरे मिळते, त्यामुळे फर्स्ट टाईम आलेलो आहोत. ते पाहूया आपण इकडचं जेवण वगैरे करून. बरं, बॅक कॅमेरा करून दाखवते. तुम्ही पाहू शकता इथे 2 प्रकारचा रस्सा आहे, तांबडा रस्सा लाल, आणि ही अंड्याची ग्रेव्ही आहे काय, एक ग्रेव्ही, चिकन सुक्कं आणि मस्त असा भात, आणि इथे ऑनियन, लिंबू आणि 2 भाकरी आहेत टोटल. मम्मीला आलेली आहे व्हेज थाली. तर आपण पाहूया व्हेज थालीमध्ये काय काय आहे नक्की. गुलाबजामुन आहे, लोणचं, कांदा, डाळ, भात आणि 2 प्रकारच्या भाज्या आहेत, आणि आपली भाकरी, पापड. मम्मी टेस्ट कर आणि सांग कसं आहे. आधी कसं आहे, चांगलं आहे. वा 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 वा. चला आता आपण सुरुवात करूया. सो फ्रेंड्स, पाहू शकता मिस्टरही आलेले आहेत आणि आम्ही बसलेलो आहोत जेवायला. आणि खूपच छान जेवण आहे इकडचं, खूप स्वादिष्ट आहे. आणि पूर्ण थाली आहे, म्हणजे एक थालीमध्येच आम्ही दोघं शेअरिंग करून खातो. आणि खूपच म्हणजे क्वांटिटी पण चांगली आहे, टेस्ट पण खूप छान आहे. आणि एक थाली पूर्ण जाणार नाही आहे, जाणं शक्यच नाही आहे, त्यामुळे आम्ही हाफ होते. आजीचं जेवण तर झालेलं आहे, मम्मी जेवते आणि आम्ही. सो फ्रेंड्स, जेवण आमचं झालेलं आहे आणि आता फालुदा पित आहोत. ॲक्च्युली आईस्क्रीम जेवण पण छान आहे. मूड झाला फालुदा. कसं वाटतं तुला? फालुदा आम्ही घेतला आहे, छान आहे ना टेस्ट. साडी पण छान, काय बोलतो, साडी पण छान, साडी पण छान आहे. आणि मी बार्बी डॉल. तर ठीक आहे, आता फटाफट जेवून घेऊया. भेटते मी तुम्हाला फालुदा गाडीवर छान. ते गाडीचं एक फालुदा दिख रहा है क्या? दिख रहा है क्या? थँक यू. तर मंडळी, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे तुलसी विहारमध्ये. आणि आता वाजता ते रात्रीचे, सांगू आता लिटरली रात्रीचे 2 वाजतात. आणि तुम्ही रात्रीचे 2चा हा परिसर बघू शकता. म्हणजे आमच्या इथे ईस्टमध्ये तर खूपच जास्त अंधार होता. लाइटिंग आहे. वाह 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 वाह. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लाइटिंग केलेली आहे. 20 लागतात आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या घरी रात्रीचे 2 वाजता.